मध्य रेल्वेच्या लोकलची रखडपट्टी अजूनही सुरूच आहे। मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असून त्याचा फटका प्रवाशांना बसतोय। मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, नेमकं काय कारण आहे? विक्रोळी इथे पॉइंट फेल झाले होते। म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक चेंज करते त्या ठिकाणचे जे पॉइंट्स असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात सुरक्षेच्या दृष्टीने। हे पॉइंट्स फेल झाले होते सकाळी 7च्या दरम्यान। त्यामुळे मुंबईकडे जाणारी आणि येणारी अशी जलद मार्गिकेवरची वाहतूक जी आहे ती प्रचंड खोळंबली होती। त्याचबरोबर 5व्या आणि 6व्या लाईनवरची वाहतूक देखील खोळंबली होती आणि याचा फटका हा स्लो मार्गिकेवरच्या लोकलला देखील बसला आणि त्याच्यामुळे जवळपास 1 तास लागला हे जे पॉइंट्स आहेत ते दुरुस्त करण्यासाठी, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी। आणि 7 ते 8 या वेळेत जो मेन पीक अवर असतो मुंबईकरांसाठी, त्या पीक अवर मध्येच लोकल ज्या आहेत त्या ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या लोकल ज्या आहेत त्या एका मागे एक अशा उभ्या असल्या दिसून आल्या आणि याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसला। आणि त्यानंतर वेळापत्रकानुसार रेल्वे धावत नव्हती आणि आता मात्र हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येताना दिसते। तर देखील अजूनही लोकल या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत आणि पीक अवर असल्यामुळे ज्या वेळेत सकाळी कल्याण, डोंबिवली, कर्जत इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात ते सगळे प्रवासी फास्ट ट्रेनचे प्रवासी ते अडकले होते कांजूरमार्ग, भांडूप अशा वेगवेगळ्या स्थानकाच्या दरम्यान। सध्या मात्र वाहतूक जी आहे ती हळूहळू पूर्ववत होताना दिसून येत आहे। निश्चित धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पश्चिम उपनगरामध्ये म्हणजेच अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रूज या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। तर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सध्या पाऊस पडतोय। अंधेरी, गोरेगाव, मालाड, सांताक्रूज या परिसरामध्ये सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।